नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी करिअर पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये मौर्यकाळ, गुप्तकाळ आणि उत्तर गुप्त काळावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत, जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे। तसेच तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे योग्य दिली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी सराव प्रश्न आहे, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, चंद्रगुप्त मौर्य। मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होता। त्याने नंद साम्राज्याचा पराभव करून इसवी सन पूर्व 322 मध्ये मौर्य वंशाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 2 आहे, चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, चंद्रगुप्त मौर्याचा गुरु चाणक्य होता, ज्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त या नावांनीही ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 3 आहे, कौटिल्याने लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, कौटिल्याने लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, पाटलीपुत्र। मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती, जी आजचे पाटणा शहर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, अशोक कोणत्या धर्माचा अनुयायी होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, अशोक बौद्ध धर्माचा अनुयायी होता। प्रश्न क्रमांक 6 आहे, कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, कलिंग युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला। प्रश्न क्रमांक 7 आहे, कलिंग युद्ध कोणत्या इसवी सन पूर्व वर्षी झाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, कलिंग युद्ध इसवी सन पूर्व 261 वर्षी झाले होते। प्रश्न क्रमांक 8 आहे, अशोकाच्या शिलालेखात कोणती लिपी वापरली गेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, अशोकाच्या शिलालेखात ब्राह्मी लिपी वापरली गेली होती। प्रश्न क्रमांक 9 आहे, देवानंप्रिय व प्रियदर्शी ही उपाधी कोणाची होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, अशोक। देवानंप्रिय व प्रियदर्शी ही उपाधी अशोकची होती। प्रश्न क्रमांक 10 आहे, चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या ग्रीक शासकाशी तह केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, चंद्रगुप्त मौर्याने ग्रीक शासक सेल्युकस निकेटरशी तह केला होता। प्रश्न क्रमांक 11 आहे, गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, गुप्त साम्राज्याचा संस्थापक श्रीगुप्त होता। प्रश्न क्रमांक 12 आहे, गुप्त काल कोणत्या कारणाने ओळखला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, गुप्त कालास सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 13 आहे, समुद्रगुप्ताला कोणत्या उपाधीने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, समुद्रगुप्ताला भारतीय नेपोलियन या उपाधीने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 14 आहे, समुद्रगुप्ताच्या विजयांची माहिती कोणत्या स्तंभावर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, समुद्रगुप्ताच्या विजयांची माहिती अलाहाबाद स्तंभावरून मिळते। प्रश्न क्रमांक 15 आहे, अलाहाबाद स्तंभलेख कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, अलाहाबाद स्तंभलेख हरिसेना यांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 16 आहे, गुप्त काळात सोन्याच्या नाणीला काय म्हणवली जात होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, गुप्त काळात सोन्याच्या नाणीला दिनार म्हणजे जात असे। प्रश्न क्रमांक 17 आहे, चंद्रगुप्त दुसरा किंवा विक्रमादित्य याच्या दरबारातील नवरत्नांमध्ये कोण प्रसिद्ध होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय डी, चंद्रगुप्त दुसरा किंवा विक्रमादित्य याच्या दरबारातील नवरत्नांमध्ये कालिदास, वराहमिहिर आणि आर्यभट्ट प्रसिद्ध होते। प्रश्न क्रमांक 18 आहे, कालिदास कोणत्या गुप्त राजाच्या दरबारात होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी,
कालिदास चंद्रगुप्त दुसरा किंवा विक्रमादित्य या गुप्त राजाच्या दरबारात होता. प्रश्न क्रमांक 19 आहे, आर्यभट्टाने कोणता ग्रंथ लिहिला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. आर्यभट्टाने आर्यभटीय हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, जो गणित आणि खगोलशास्त्रावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, फय्यान हा प्रवासी कोणत्या राजाच्या काळात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. फय्यान हा प्रवासी चंद्रगुप्त दुसरा राजाच्या काळात आला होता. प्रश्न क्रमांक 21 आहे, गुप्तकालीन लिपी कोणती होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. गुप्तकालीन लिपी ब्राह्मी लिपी होती. प्रश्न क्रमांक 22 आहे, गुप्त काळातील प्रसिद्ध विद्यापीठ कोणते होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. गुप्त काळातील नालंदा हे प्रसिद्ध विद्यापीठ होते. प्रश्न क्रमांक 23 आहे, गुप्त काळात व्यापार कोणत्या मार्गाने होत होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी. गुप्त काळात व्यापार समुद्र आणि स्थल या दोन्ही मार्गाने होत असे. प्रश्न क्रमांक 24 आहे, गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर कोणत्या राज्याचा उदय झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर हर्षवर्धन साम्राज्याचा उदय झाला होता. प्रश्न क्रमांक 25 आहे, स्कंदगुप्ताने कोणाचा पराभव केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. स्कंदगुप्ताने हूनचा पराभव केला. प्रश्न क्रमांक 26 आहे, हर्षवर्धनाची राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. हर्षवर्धनाची राजधानी कन्नौज होती. प्रश्न क्रमांक 27 आहे, हर्षवर्धनाच्या दरबारात कोणता चीनी प्रवासी आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. हर्षवर्धनाच्या दरबारात UN सॉन्ग हा चीनी प्रवासी आला होता. प्रश्न क्रमांक 28 आहे, हर्षवर्धन कोणत्या धर्माचा अनुयायी होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय डी. हर्षवर्धन हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्माचा अनुयायी होता. प्रश्न क्रमांक 29 आहे, हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. हर्षचरित हा ग्रंथ बाणभट्टने लिहिला होता. प्रश्न क्रमांक 30 आहे, गुप्त व उत्तरगुप्त काळाच्या शेवटी भारतात कोणत्या राजकीय स्थितीचे वर्णन करता येते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी. विखुरलेले छोटे राज्य. मित्रांनो, तुमच्यासाठी सराव प्रश्न आहे. प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे? ए. लोणावळा, बी. खंडाळा, सी. भीमाशंकर, डी. जुन्नर. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.